जय श्रीराम. भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत अशा एका पावन भूमीवर जिथे भक्ती आणि इतिहासाचा एक सुवर्ण संगम पाहायला मिळतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेले श्री अडभंगनाथ तपोभूमी भामाठाण, ज्याला आता भामानगर म्हणून ओळखले जाते, हे केवळ एक मंदिर नसून चैतन्याचा एक जिवंत स्रोत आहे. असं मानलं जातं की प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासात होते तेव्हा त्या 12 वर्षांच्या कालखंडातील अनेक स्मृती या परिसराशी निगडीत आहेत. या तपोभूमीला खऱ्या अर्थाने सिद्धत्व प्राप्त करून दिले ते श्री अडभंगनाथ महाराजांच्या तपस्येने. नाथ पंथातील गुरु गोरक्षनाथांचा महान वारसा या स्थानाला लाभला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की अरुणाथगिरी जी महाराज यांनी या ठिकाणी अनेक वर्ष खडतर साधना आणि सेवा केली. त्यांच्या निस्सीम भक्तीमुळे त्यांना प्रत्यक्ष अडभंगनाथांचे साक्षात्कार झाले, अशा अनेक प्रचिती भाविक आजही सांगतात. त्यांचे गुरु नारायणगिरी महाराज यांनीही या क्षेत्राचा महिमा वारंवार अधोरेखित केला आहे. आजच्या या विशेष भागात आपण या प्राचीन देवस्थानाचा इतिहास, तिथली शांतता आणि भक्तीचा तो अनमोल वारसा जवळून अनुभवणार आहोत. जर तुम्ही अध्यात्म आणि इतिहासाचे प्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे. चला तर मग अनुभवूया श्री अडभंगनाथांच्या तपोभूमीचा हा आध्यात्मिक प्रवास. जय हरी जय अडभंगनाथ. गोरक्ष जालिंदर चरपटाश्य अडभंग काणेप मच्छिंद्राद्यहा चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा. धन्य धन्य अडभंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा. आज आपण सर्वजण धर्मनाथ बीजी निमित्ताने हजारो भाविक या ठिकाणी मंदिरात दर्शनाकरता आलेले आहेत. सर्वांचे मी आभार मानतो. आज अडभंगनाथ महाराजांची माहिती देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. धर्मनाथ बीज उत्सव हा देशभरात विदेशातही साजरा होत असतो. आज गेले 12 जानेवारी ते 21 जानेवारी या कालखंडामध्ये इथे भव्य दिव्य अन्नदान झालेलं आहे, ज्ञानदान झालेलं आहे. रामराव महाराज ढोक यांची संगीत रामायण कथा झालेली आहे. अशा पवित्र भूमीमध्ये आता ह्या देवस्थानचा ऐतिहासिक वारसा असा आहे, ज्या वेळेला भगवान श्री रामचंद्रजी वनवासात होते पंचवटी नाशिकमध्ये, आणि त्यावेळेला सीता मातेच्या मनात आलं, हरणाला बघितलं आणि हे हरिण मारावं हे यावेळेस सीतेच्या मनात आलं. कारण 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे: विचार, उच्चार आणि आचार. ज्याचा विचार बिघडतो त्याचा उच्चार बिघडतो, ज्याचा उच्चार बिघडतो त्याचा आचार बिघडतो. सीतेचा पहिल्यांदा विचार बिघडला की हरणाला बघितलं, हरण मारावं हा मनात विचार आला, आणि भगवान श्रीरामाला माता सीता म्हणाले की हे प्रभू, हे हरिण मारून मला घेऊन या. परिणाम म्हणजे पहिला विचार बिघडला, दुसरा उच्चारही झाला, घेऊन या. त्यावेळेला भगवान श्री रामचंद्रजी ज्या ज्या ठिकाणी येऊन थांबले, गोदावरीच्या कडेकडेनं नाशिक पंचवटीतनं त्या ठिकाणी थांबले, त्या गावाचं नाव ठाण पडले. आजही ते ठाण प्रसिद्ध आहेत. रामायणामध्ये 5 ठाणाचा उल्लेख आहे. पहिलं ठाण आहे संवत्सर कोकुम ठाण, दुसरं मातुल ठाण, तिसरं नागम ठाण, चौथे बाजा ठाण आणि 5वे ते भामा ठाण. आपण या ठिकाणी उभे आहोत. 5वे भामा ठाण असं आहे की ज्या वेळेला भगवान श्रीरामजी या ठिकाणी आले, घुमले, म्हणून इथे घुमनदेव नावाचं गाव पडलं. या मंदिरापासून 1.5 किलोमीटर घुमनदेव आहे. आणि ज्या वेळेला हरणाने कमाल केली, मायावी कमाल केली म्हणून कमलपूर नाव पडलं. देव थांबले म्हणून देवगाव नाव पडलं. ज्या ठिकाणी कानाला आणि बरगडीला बाण मारला, बगडी कानडगाव नाव झालं. जिथं हरणाचं डोकं पडलं त्याचं नाव टोकं झालं. जिथं काया पडली ते कायगाव झालं. म्हणजे कायगाव टोकं प्रवारा संगम आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे प्रसिद्ध स्थान आहे. मग हरणाचं डोकं पडलं म्हणून टोकं, काया पडली म्हणून कायगाव. अशा त्या ठिकाणी ते हरिण मरता म्हणालं, कारण ते मारीच राक्षस होता, मायावीच हरिण होता. राक्षसच मारीच हरणाच्या रूपात आला होता. त्याने आवाज दिला, अरे लक्ष्मणा धाव, अरे लक्ष्मणा धाव. तो पंचवटीत आवाज गेला नाशिकमध्ये, आणि पंचवटीत आवाज गेला त्यावेळेला लक्ष्मण सीतेच्या रक्षणार्थ पंचवटी नाशिकमध्ये होते. त्यावेळेला माता सीता म्हणाली, तुझे दादा संकटात आहे, जा त्यांना मदत करू लागायला. त्यावेळेला त्यांना मदत करायला जा म्हटल्यानंतर मदत करू लागायला जा ज्या वेळेला शब्द वापरला पंचवटी नाशिक मधून, पण लक्ष्मण संत आहे, राम भगवंत आहे, आणि आजची सीता साधक आहे. साधक सीता असणारी सीतेने शंका घेतली. साधक हा शंका नेहमी घेत असतो, पण लक्ष्मण संत आहे. संत हे स्थिर असतात. लक्ष्मण संत आहे, राम भगवंत आहे, सीता साधक आहे. आता सीतकारूपी साधकाने शंका घेतली की त्याच ठिकाणी साधकाने शंका घेतली की हे बघा, आता लक्ष्मण भगवान श्रीराम संकटात असल्यामुळे आपण मात्र या ठिकाणी त्यांना मदत करायला जावं.
लक्ष्मण म्हणाला, जगातलं संकट दूर करण्याकरता माझ्या दादानी अवतार घेतलेला आहे, तो कधीही संकटात येणार नाही, चिंता करू नको. पुन्हा आवाज आला, लखन मुझे बचाव, लखन मुझे बचाव, लखन मुझे बचाव. असं करता करता 4-5 वेळेला झालं. सीता माता अशी म्हटली की बघ लक्ष्मणा, तुला काय वाटतं, राम मारावान मी तुझी व्हावी, हे कदापि शक्य नाही. लक्ष्मणाने हात जोडले, माते मोठी भाऊजाई आईप्रमाणे असते, का हे तू असणार शंका घेतीस? जातो मी आता रामाच्या रक्षणाकरता, पण रक्षण नाही करू शकणार माते. पण रामाच्या त्या ठिकाणी लक्ष्मणाने बाण काढला, रेष मारली, आणि रेष मारल्यानंतर सांगितलं की या रेषेच्या बाहेर तू जाऊ नको आई. सीतेला विनंती केली, ही धर्म रेषा आहे, मर्यादा रेषा आहे, कर्तव्य रेषा आहे, या रेषेच्या बाहेर जर तू गेली नाहीस तर तुला जगातली कुठली संकट बाधा होणार नाही. आणि म्हणून लक्ष्मणाने रेषा मारून निघून आले. आता ती रेषा धर्माची होती, मर्यादा होती, कर्तव्य होती. जे माणसं मर्यादेच्या आत राहतात, कर्तव्याच्या आत राहतात, तोपर्यंत विश्व रक्षण करत असतो. पण जे माणसं मर्यादाच सोडून देतात, जग त्याचं निंदा करत असतं. आणि मग ती रेषा, रावण साधूच्या रूपात आला, सीता माता बाहेर गेली, रावण घेऊन गेला सीतेला आकाशमार्गे. परिणाम असा झाला, कारण सीतेच्या मर्यादा तुटल्या, रेषा उलंडली, आणि म्हणून माता सीता आकाश मार्गाने रावण पंचवटी म्हणजे नाशिकमध्ये पंचवटीतनं लंकेला घेऊन गेला. परिणाम लक्ष्मण रामाच्या शोधार्थ इकडे आले, आणि रामजी कायगाव टोक्यावरनं सीतेच्या शोधार्थ पलीकडे निघाले. दोघांची भेट जिथं झाली ते हे ठिकाण आहे. रामाने लक्ष्मणाला बघितलं, लक्ष्मणाने रामाला बघितलं, आणि रामाचे शब्द मुखातून निघाले. तुळशीदास रामायणामध्ये वर्णन करतात, लखन तू सीता को छोड़ के क्यों आया भाई, आसुर निकर फिरे बनमाही, आसुर निकर फिरे बनमाही, मम मम सीता आश्रम नाही, तू सीता को छोड़ के क्यों आया भाई, इस कुटिया में आश्रम में सीता नहीं होगी, तू सीता को छोड़ के आया लखन, ऐसा क्यों किया? लखन ने कहा, भाभी ऐसी बोली थी भैया कि मैं आपके सामने वो बात नहीं बोल सकता, करके आना पड़ा. ठीक है. मग सीतेच्या विरहाने राम लक्ष्मणाच्या गळ्यात पडून रडले, आणि ती असणारे धरणी माता भिजल्या गेली. राम अश्रू धरणीवर पडले, रामाच्या अश्रूंनी माती भिजली, आणि त्याची एक स्वयंभू शिळा तयार झाली. ही त्रेतायुगातली कथा, तीच ही शिळा आहे. आता ही शिळा बघा, इथे कोणी घडवली नाही, कोणी बसवली नाही, ही स्वयंभू आहे. ही त्रेतायुगात तयार झालेली शिळा आहेत, आणि ही स्वयंभू शिळा इथं कोणी घडवली नाही, बसवली नाही. या शिळेवरती अडबंगनाथ महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. ही स्वयंभू आहे. हिच्याकरता, या जीर्णोद्धाराकरता हे मंदिर बांधलेलं आहे. गुरुवारी नारंगिरी महाराज सरला बेटाचे महंत, त्यांनीच माझ्याकडे ही सेवा दिली, आणि आज ही शिळा प्रत्यक्ष अनेक हजारो लाखो भाविकांची कामना पूर्ण करत आहे. जो कोणी श्रद्धेने या शिळेपुढे येऊन साधना करतो, भक्ती करतो, आणि याच ठिकाणी शिळेवरती तपश्चर्या केली. या शिळेचं महत्व काय आहे? पहिलं आहे, रामाच्या अश्रूंनी तयार झाली सीतेच्या विरहामुळे. दुसरं कारण आहे, या शिळेवरती अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलं. मात्र रामायणातलं 14 अध्याय भावार्थ रामायण, सर्व इतिहास इथला आहे. भावार्थ हा रामायण 14 अध्याय इथला संपूर्ण इतिहास आहे. परिणाम असा झाला, पण त्याच ठिकाणी नवनाथ ग्रंथाच्या 33-34 अध्यायामध्ये हा संपूर्ण इतिहास नवनाथामध्ये पण आहे. परिणाम असा, गोधातडी भामानगर तया ऐरण्यात एक गौर कुमार. ज्या वेळेला शिवबाबा आणि ज्वालामाई यांचे पुत्र माणिक शेतकरी शेती करत असताना या शिळेवर येऊन बसायचे, थांबायचे, आणि शेती करता करता एक घटना घडली. दुपारची वेळ होती, आणि दुपारच्या वेळेला जेवायला बसले. जेवताना एक संत आले, ते होते गुरु गोरखनाथ महाराज. गोरक्षनाथांनी त्या माणिकाला बघितलं, या शिळेवर बसलेला मुलगा बघितला. जेवायला भूक लागली म्हणून माणिकाने प्रश्न केला, गोरक्षनाथांनी प्रश्न विचारला, बाळा मला काही भिक्षा मिळेल का, मला अन्न मिळेल का? तो माणिक म्हणाला, महाराज एक चतकुर भाकर नाही, अर्धी भाकर नाही, संपूर्ण शिदुरी तुम्ही घ्या. जे काही आपल्याकडे भाकरी बांधलेल्या होत्या त्या संपूर्ण भाकरी गोरक्षनाथाला अन्नदान दिलं. गोरक्षनाथ महाराज जेवले, तृप्त झाले. अन्नदान झाल्यामुळे आत्मतृप्त झाला, आणि आत्मतृप्त झाल्यावर गोरक्षनाथ म्हणले, बाळा तुझं नाव काय सांग ना. माणिक शेतकरी म्हणाला, महाराज आता तुमचं जेवण झालं ना, रस्ता धरा, माझं नाव कशाला विचारता, आता तुम्ही चालायला लागा. गोरक्षनाथ म्हणाले, बाळा तरी पण तुझं नाव काय सांग ना. महाराज माझं नाव माणिक शेतकरी आहे. माणिक नाव आहे, शेती करता म्हणून मला लोक माणिक म्हणतात, तर माझं नाव माणिक आहे महाराज. मग माणिका मी तुझ्यावर प्रसन्न आहे असं गोरक्षनाथ म्हणाले. काय लागतं ते मागून घे, काय लागतं ते मागून घे. माणिक म्हणाला, महाराज तुम्ही मला काय देणार, तुम्हीच भुकेने व्याकुळ झाले होते, आता तुम्हालाच भूक लागली, तुम्ही मला काय देणार आहात, तुम्हाला काही देणार नाही, जा रस्ता धरा. गोरक्षनाथ म्हणले, हा जरा मुलगा अडबंगच दिसतो. अडबंग दिसतो म्हटल्यानंतर सांगितलं, अरे बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय हवं आहे मागून घे, मागून घे. त्यावेळेला माणिक शेतकरी म्हटला, महाराज तुम्ही मला काही देणार नाही, तुम्हालाच काय लागत असेल तर माझ्याकडे मागून घ्या. उलटा बोलला.
गोरक्षनाथ महाराज संत होते, थोर योगी होते. त्यांनी सांगितलं, बाळा काय देशील? म्हटले, प्राण जरी मागितला तरी मी देईल. प्राण जरी मागितलं तरी मी देईल. गोरक्षनाथ म्हटले, माणिका प्राण नको देऊ, पण मला तुझं मन दे. माणिक म्हणाला, अरे जोगड्या, मन घेऊन काय करशील? कारण भाकरी मागितल्या असत्या तर टोपल्याभर बांधून दिल्या असत्या, मन घेऊन तू काय करणार आहास? नाही म्हटले महाराज, तुझं मनच मला दे. गोरक्षनाथ म्हणाले, ठीक आहे. म्हटले महाराज, मन दिलं, संकल्प केला. म्हटले, आजपासून मनात येईल ती गोष्ट करू नको. मग मनात येईल ती गोष्ट करू नको, मन मला दिलं. गोरक्षनाथ म्हटले, आता ठीक आहे. गोरक्षनाथ निघून गेले मन घेऊन. सायंकाळच्या वेळेला हा शेतकरी मुलगा याने आऊत सोडलं, वेलविठण डोक्यावर घेतलं आणि सायंकाळच्या वेळेला घरी जायला निघाला. घरी जायला सायंकाळच्या वेळेला निघाला. मनात आला तर घरी जायचं. आता मनात आलं घरी जायचंच नाही. या शिळेवर उभा होता, हीच ती शिळा आहे. या शिळेवर असणारा उभा होता. मनात आला तर घरी जायचं आहे. ही शिळा असणारा उभा असताना पण मनात येईल ती गोष्ट करायची नाही. मग मनात आलं शिळेवरून बाहेर उभा राहून जावं, तर जायचंच नाही. मनात आलं वेलवेठण डोक्यावर घेतलेलं होतं. मग मनात आलं हे खाली ठेवावं, ठेवायचंच नाही. मग मनात येईल ती गोष्ट करायची नाही. अन्न पाण्याविना वायू तो भिक्षुन तप केले गहन 12 वर्ष. 12 वर्षे या शिळेवरती अडबंगनाथ माणिक शेतकऱ्यांनी तपश्चर्या केली. आणि मग 12 वर्षानंतर या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज, चौरंगीनाथ महाराज, या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज आले आणि त्या माणिकाला दीक्षा दिली. त्या माणिकाचं नाव ठेवलं अडभंगनाथ. म्हणजे माणिक शेतकऱ्याचंच नाव ठेवलं अडभंगनाथ. आणि सांगितलं की माझा आशीर्वाद आहे, आता लोकावर भक्तावर जे काही संकट येतील ते संकट भंग करण्याची ताकद या नवनाथापैकी अडभंगनाथात राहील. त्या अडभंगनाथाला नाव दिलं, म्हणून त्यांचं नाव अडभंगनाथ झालं. आणि दुसरा आशीर्वाद दिला की चंद्र सूर्य असेपर्यंत तू चिरंजीव राहशील. मग बाकीच्या नाथांच्या समाधी आहे, पण अडभंगनाथाची समाधी जगात कुठेही नाही आहे. अडभंगनाथाचे असे स्थान 52 ठिकाणं आपल्या देशामध्ये आहेत. अनेक ठिकाणी आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 ठिकाणं आपल्या राज्यामध्ये आहेत. आपल्या परिसरात 7, 8, 10 आहेत. म्हणून अशा ठिकाणी अनेक ठिकाणी अडभंगनाथाचे स्थान आहे, कारण ते फिरत राहतात, समाधी नाही. मग ही तपोभूमी आहे. आणि सांगितलं की आजपासून चंद्र सूर्य असेपर्यंत तू चिरंजीव होशील. नवनाथापैकी 3 नाथ चिरंजीव आहे, चरपटी, चौरंगी आणि अडभंगीनाथ. हे 3 नाथ चिरंजीव आहे आणि नाव ठेवलं अडभंगनाथ. सांगितलं की तुझी जी भक्ती करतील त्यांची सर्व कामना पूर्ण होईल. असा हा अडभंगनाथांचा इतिहास आहे. आणि ही अडभंगनाथाची 12 वर्षे तपोभूमी आहे. या शिळेवरती अडभंगनाथांनी तप केलं. ही त्यांची जन्मभूमी, ही त्यांची कर्मभूमी. गोदाटती भामानगर तया ऐरण्यात एक गौरकुमार. गोदावरीच्या कडेला हे गाव आहे. आणि भामानगर नावाचं गाव, आता त्याला भामाठाणही म्हणतात आणि भामानगर म्हणतात. रामायण ग्रंथामध्ये ठाण आहे, नवनाथ ग्रंथामध्ये नगर आहे. कारण ठाणाला नगर वसलेले आहेत. नगर म्हणजे लोक राहण्याची वस्तीच, आणि लोकांनी ज्या ठिकाणी राम थांबले म्हणून ठाण, असा दोन्हीचा इतिहास या ठिकाणी आहे. मग असं पवित्र स्थान माझे सद्गुरू नारंगिरी महाराज सारलाबेटचे महंत, त्यांनी हे देवस्थान असणारं खऱ्या अर्थाने हे देवस्थान लोपलेलं होतं, ते मात्र समाजापर्यंत आणलं. अशी अनेक देवस्थानं गुरुवारी नारंगिरी महाराजांनी समाजापर्यंत आणलेले. भद्रामारुती देवस्थान, आपण त्याला खुलताबाद म्हणतो, भद्रामारुती म्हणतो, तिथलं जे देवस्थान आहे समाजाच्या परिचित नव्हतं, पण आमचे सद्गुरू नारंगिरी बाबांनी जगाला दाखवलं. आज मोठं तीर्थक्षेत्र भद्रामारुती आहे तिथे. आज तसेच ही अडभंगनाथाची तपोभूमी, अडभंगनाथ महाराजांनी तप केलेलं हे स्थान, इतकं पवित्र स्थान मात्र लोप पावलेलं होतं, एकांतात होतं. आणि मात्र सद्गुरू नारंगिरी बाबांनी 2003ला या ठिकाणी येऊन मला मठाधिपती केलं. 2005 विजयादशमीला सद्गुरू नारंगिरी महाराजांनी विजयादशमीच्या दिवशी याच ठिकाणी, याच भूमीवरती भूमिपूजन केलं आणि मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला. 2005 पासून 2014 पर्यंत मंदिराचं काम चालू होतं. तामिळनाडूचे लोक होते, 9 वर्षे कामाला लागले. आणि मग मात्र जगद्गुरु शंकराचार्य आणि आधी करून साधू संत गुरुवारी भास्करगिरी महाराज, रमेशगिरीजी महाराज आणि जंगली महाराज अशा अनेक संतांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. वरती मूर्ती बसवलेली आहे, आपण तेही बघणार आहोत. आणि हे सगळं करत असताना मंदिर पूर्ण झालं, पण एक संकट आलं, दुष्काळ पडला, पाणी नाही. आता मंदिराला पाणी नाही, इथून एकही गाव जवळ नाहीये, रस्ते नाहीये, ऐरण्य आहेत, लाईट सुविधा, पाणी सुविधा काहीच नाही. मग नाथाला प्रार्थना केलं की महाराज आता पाण्याची व्यवस्था करावं लागेल. तर पाण्याची व्यवस्था करावं लागली म्हटल्यानंतर सद्गुरूंची कृपा आणि अडभंगनाथाचे आशीर्वाद की या ठिकाणी आमच्या एका मुलाच्या स्वप्नात अडभंगनाथजी आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते खरा आणि माझं 1000 वर्षाचे तीर्थ प्रगट होईल. परिणाम असा झाला, या मंदिरामध्ये कळसाला पाणी कमी पडलं आणि याच मंदिरात आता आपण ही शिळा बघत आहोत, इकडच्या बाजूला, पश्चिमेच्या बाजूला, पूर्वीच्या आणि विशान्याच्या बाजूला 1000 वर्षाची अडभंगनाथाची विहीर प्रगट झाली मंदिरामध्ये.
जे कोणी देव मानत नसेल आजच्या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने इथे या देवस्थानला यावं. भामानगर भामाठाणला हे तीर्थ पाहावं. 1000 वर्षाची विहीर बारो मंदिरात प्रकट झाली. मंदिरामध्ये बांधल्यानंतर कधी प्रगट विहीर झालेली आजपर्यंत कुठंच पाहिली नाही. पण हे असं जगाच्या पाठीवर आश्चर्याचं स्थान आहे. ही शिळा कोणी घडवलेली नाही, रामाच्या अश्रूची आहे आणि अडबंगनाथाची तपोभूमी आहे. आणि अडबंगनाथ महाराजांच्या शेती करत असतानाची विहीर ती प्रगट 1000 वर्षाची मंदिर बांधल्यानंतर निघाली. आपण तिचं दर्शन आता भाविकांना दाखवणार आहोत, घेणार आहोत. तर ती दर्शन बाराव निघाली, तीर्थ निघाली. त्यामध्ये गंगा यमुना सरस्वतीचा वास आहे, ते तीर्थ. आणि मग त्याच पाण्यावरती या मंदिराचं काम कळसाचं पुढचं पूर्ण झालं. असं हे पवित्र स्थान अडबंगनाथाचं आहे. या ठिकाणी धर्मनाथ बीज दरवर्षी होत असते. गेले 23 वर्ष झाले धर्मनाथ बीज या ठिकाणी सुरू आहे. हजारो भाविक अन्नदान घेत आहे. अन्नदान या ठिकाणी चालू असतं. कीर्तना होतात, सत्संग होतो आणि या ठिकाणी गुरुकुल चालू आहे, गोशाळा आहेत. या गुरुकुलामध्ये अनासरात विद्यार्थी, अनेक लांब लांबचे विद्यार्थी शिकतात आणि शिक्षण क्षेत्र आहेत. म्हणजे अध्यात्म, ज्ञान आणि विज्ञान दोन्हीची असणारी सांगड घालून हे गुरुकुल आहे. ज्ञानम विद्या सहितम यज्ञत्वा मोक्षेशी शुभात राजविद्या राजगुह्यम पवित्र मित्रोत्तमम. ज्ञान आणि विज्ञान दोन्हीची सांगड घालून या असणारं देवस्थान काम करत आहे. म्हणून आपणही सर्व भाविकांनी एकदा तरी या देवस्थानला भेट द्यावी आणि अडबंगनाथ महाराजांच्या तपशिळेचं दर्शन घ्यावं. अडबंगनाथ महाराजांच्या काळातली 1000 वर्षाची विहीर बारो ते तीर्थ पाहायला यावं. आणि त्या तीर्थाने हजारो प्रकारचे आजार नष्ट होतात. हा हजारो भाविकांचा आदेश आहे. आज या धर्मनाथ बीजच्या काल्याच्या निमित्ताने सांगायला आनंद होतो आहे की या ठिकाणचं हे देवस्थान आपल्या जिल्ह्यापुरतं, राज्यापुरतं नाही, तर आता विदेशातले लोक आज पाहिले आपण 2-4 देशातले लोक आलेले आहेत. कॅनडाचे आणि जर्मनीचे आहे, अमेरिकेचे आहे, असल्या अनेक देशातले, युरोपचे लोक आलेले आहेत. आपल्या राज्यातले आहेत. असे लोक येऊन या ठिकाणी भक्ती करतात आणि समाधान प्राप्त करतात. पुनश्च आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि धर्मनाथ देवीच्या वतीने सर्व भाविकांसाठी अडबंगनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व समाज सुखी व्हावा, अंधश्रद्धा नष्टी व्हावी आणि समाजाला श्रद्धेने भक्ती करायला, परमार्थाला दिशा मिळावी. श्रद्धा ही डोळस असावी, अंध असू नये, पण अति डोळसही असू नये. अति डोळस हे दुःखालाच कारणीभूत आहे आणि अंधश्रद्धा हे दुःखाला कारणीभूत आहे. श्रद्धा ही शुद्ध असावी, सात्विक असावी, तेव्हा सुख समाधान प्राप्त करून देते आहे. आज आमचे पत्रकार बंधूंनी या ठिकाणी भेट दिल्याबद्दल मी आमच्या सगळ्या मीडियावाले आणि पत्रकार बंधूंचे सगळ्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी वेळ दिला, दिवसभर थांबले, देवस्थानला या ठिकाणी भेट दिल्याबद्दल सर्वांचे पुनश्च आभार आहे. सर्व भाविकांचे आभार मानतो आहे. या ठिकाणी अनेक मंडळी, दिलीप भाऊ तुमचे आणि सर्वांचे मी आभार मानतो. तुम्ही सगळ्यांना घेऊन आले बाबा, पत्रकार बंधूंना या ठिकाणी. तशीच आपल्या सर्वांवरती अडबंगनाथाची कृपा राहू, त्याकरता मी नाथांची घोषणा करतो आहे. आणि आता आपण बारावचं दर्शन मात्र करूया. सर्वांनी माझ्याबरोबर हात जोडून घोषणा करायची आहे. कुर्सी भूषण महायोगेश्वर नाथ संप्रदाय शिरोमणी ओम चैतन्य संत श्रेष्ठ सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. अडबंगनाथ महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. अलग निरंजन आदि. आपल्याला पुनश्च धन्यवाद देतो. जय हरी, जय अडबंगनाथ. या ठिकाणी या मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने हे मंदिर चालू असताना ही 13x13ची ही विहीर बारव आहे. तीच ही विहीर बारव या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इकडची जी बाजू आहे, इकडची बाजू आपण सगळे बारव मध्ये आहोत, विहिरीमध्ये आहोत. कारण ही जुना काळातली असणारी विहीर जी आहे, आता या ठिकाणी कुठलेही केमिकल नाही, कुठलंही असणारं या ठिकाणी सिमेंट नाही, ती जुन्या काळातली बघा. आपण इकडची बाजू सगळी जी आहे आता 13x13ची असणारी ही जी विहीर आहे 1000 वर्षाची अडबंगनाथाच्या काळातली आहेत. आणि अशापासून ती मंदिरात प्रगट झालेली आहे. मंदिर पूर्ण झालं होतं. आता आपण हे सगळं मंदिर बघितलं आहे, बघत आहोत. मग असे यामध्ये गंगा यमुना सरस्वती आहे, त्याच तीर्थावरती हे मंदिर पूर्ण झालेलं आहे. आणि त्या ज्या विटा आहे, शास्त्रज्ञांनी ते सांगितलं, संशोधनाने किमान 1000 वर्षाच्या प्लस आहे, पण त्यानंतरच्या नाही. कारण चपटे इटा आहे, सिमेंट नाही आहे, केमिकल काहीच नाही त्यामध्ये. अशा प्रकारची ही विहीर अडबंगनाथाच्या काळातली, त्या नवनाथांच्या काळातली, अडबंगनाथ महाराजांची मंदिर झाल्यानंतर प्रकट झाली. पूर्वी काही नव्हतं.
फक्त शिळा होती आणि त्याच्यावर हे मंदिर चालू होतं. कळसाला काम म्हणजे पाणी कमी पडलं म्हणून नाथाला प्रार्थना केली. नाथानं हे तीर्थ आता जगाच्या कल्याणाकरता उपलब्ध करून दिलेले आहेत. अनेक लोक पौर्णिमा गुरुवारला अमुषाला हे तीर्थ घेतात आणि हे तीर्थ घेऊन जातात. आता लोकांनी पूजा अर्चा केली, फुलं टाकलेले आहेत. तीर्थ इतकं सुंदर आहे, याच्यावरती अनेक प्रकारचे लोकांची श्रद्धा आहे आणि फल प्राप्त होत आहे. अशी ही तीर्थक्षेत्राची 12 विहीर अनाथांच्या काळातली आहेत. आपल्यालाही आपलं या ठिकाणी दर्शन व्हावं, या शिळेचं दर्शन व्हावं, या विहिरीचं दर्शन 12चं व्हावं, हीच मी अपेक्षा करतो आहे. कुणाशी सगळ्यांचं कल्याण करता हे सगळं तीर्थक्षेत्र निर्माण झालं किंवा हे आहे जुन्या काळातलं प्रगट झालं. कारण निर्माण म्हणता येणार नाही, आपण आताचे आहोत. हे त्रेतायुगातच झालेलं आहे. कारण रामाचा काळ तो त्रेतायुगात आहे. त्रेतायुगातील राम असुरची शिळा हिचा कलियुगी महिमा निराळा. अरुणजी गाता शिळेची कथा, ओम चैतन्य अडबंगनाथा असं इथलं शास्त्र आहे. आणि म्हणून असं पवित्र ठिकाण, या ठिकाणी हजारो भाविकांनी येऊन दर्शन घेत असतात, आनंद व्यक्त केलेला आहे. आपणही नक्की या, दर्शन घ्या, समाधान व्यक्त करा. धन्यवाद. जय हरी, जय अडबंग. आता खऱ्या अर्थाने आपण दर्शन घेतलेलं आहे खाली तपशिळेचं. आता ही महाराजांची मूर्ती जी आहेत, सद्गुरू नारंगिरी बाबांच्या आदेशानुसार हे सगळं काही झालेलं आहे. 5.25 फुटाची मूर्ती आहे. मंदिर असं आहे की असं 35 बाय 125 फुटाचं आहे. आणि कळस जो आहे 99 फूट उंचीचा आहे, खालच्या तळापासून इथला केलेला. आणि महाराजांची सुंदर अशी गोजूर आणि मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली. पहिली शिळा होती, मूर्ती नव्हती. आणि मग त्या शिळेसाठी बांधलेले हे मंदिर, या मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा 2014 साली झालेली आहे धर्मनाथ बीजीला. तर अशा प्रकारे इथे नाथ महाराजांची कृपा सर्व भाविकांवर होत असते. पुनश्च आपल्या सर्वांना धन्यवाद.